संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या एप्स्टीन फाईल्समधून आता धक्कादायक माहिती सार्वजनिक झाली आहे. अमेरिकन न्याय विभागाने शुक्रवारी लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी आढळलेल्या जेफ्री एप्स्टीनशी निगडीत शेकडो दस्तऐवज सार्वजनिक केले. जेफ्री एप्स्टीन हा एक अमेरिकन आर्थिक सल्लागार आणि गुंतवणूकदार होता. त्याच्यावर सेक्स ट्रॅफिकिंग, अल्पवयीन मुलींचं शोषण आणि संघटित गुन्हेगारीचे गंभीर आरोप होते. 2019 मध्ये खटल्याच्या सुनावणीवेळी जेलमध्ये त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या फाईल्समध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव येईल का अशी चर्चा होती, पण त्यांचा उल्लेख यामध्ये नाहीये. पण माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचं नाव आणि अनेक फोटो सुद्धा आता समोर आलेत. अमेरिकन काँग्रेसनं दिलेल्या मुदतीमध्ये शुक्रवारी लाखो दस्तऐवज सार्वजनिक करण्यात आले आणि येणाऱ्या आठवडाभरात आणखी फाईल्स सार्वजनिक केल्या जाणार आहेत. जारी केलेल्या फाईल्समध्ये एप्स्टीनशी संबंधित अनेक पुरावे, फोटो आणि कागदपत्र समाविष्ट आहेत. यातीलच एका फोटोमध्ये बिल क्लिंटन घिस्नेल मॅक्सवेल सोबत स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये क्लिंटन मायकल जॅक्सन सोबत दिसत आहेत, जिथे प्रसिद्ध गायिका डायना रॉस देखील उपस्थित आहेत. या कागदपत्रांमधून ट्रम्प यांचं नाव नसणं हा बराच चर्चेचा विषय ठरलाय, कारण 1990 आणि 2000च्या दशकामध्ये सुरुवातीला एप्स्टीन यांच्याशी असलेल्या त्यांच्या संबंधांबाबत रेकॉर्ड यापूर्वी प्रसिद्ध झालेत. फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या सुरुवातीच्या कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांचं नाव एप्स्टीनच्या खासगी विमानाच्या फ्लाईट लॉगमध्ये असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान पैसे आणि सत्तेच्या जोरावर दशकानुदशके अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचं साम्राज्य चालवणाऱ्या जेफ्री एप्स्टीनचा खरा चेहरा जगासमोर आलाय. अमेरिकेच्या डेमोक्रॅट खासदारांनी 68 नवीन फोटो प्रसिद्ध केलेत, ज्यांनी जगाला सुन्न केलंय. प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये व्लादिमीर नोबोकोव्ह यांच्या लोलिता या वादग्रस्त कादंबरीचा संदर्भ वारंवार दिसतो. ही कादंबरी एका प्रौढ पुरुषाचे 12 वर्षांच्या मुलीबद्दल असलेलं आकर्षण आणि तिच्या शोषणावर आधारित आहे. प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये अल्पवयीन मुलींच्या मान, छाती, पाय आणि पोटावर लोलिता कादंबरीतील ओळी लिहिल्या आहेत. एका फोटोत पीडित मुलीच्या पायाजवळ लोलिता पुस्तकही दिसतंय. या फोटोंमध्ये कादंबरीतील इंग्रजी ओळींमध्ये शी वॉज लो, प्लेन लो, इन द मॉर्निंग असं लिहिलं आहे, ज्याचा अर्थ ती सकाळी केवळ लो असायची, शाळेत डॉली आणि कागदोपत्री डोलोरोस, पण माझ्या मिठी ती फक्त लोलिता होती असा होतो. दुसऱ्या एका फोटोत लो लिलाता द टिप ऑफ टंग टॉकिंग अ ट्रिप असं लिहिलंय, ज्याचा अर्थ लो लिलाता एक असं नाव जे घेताना जीभ तोंडात फिरते, जणू एखादी वासना आकार घेतीये असा होतो. लोलिता कादंबरीतील हंबट हे पात्र आपल्या वासनेला शब्दांत गुंफून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करतं. जेफ्री एप्स्टीननेही अगदी तसंच केलंय, ज्याने मॉडेलिंग, मसाज आणि मेंटरशिप यांसारख्या गोंडस नावाखाली बाल लैंगिक शोषणाचा भयानक धंदा चालवला. दोन्ही प्रकरणांमध्ये पीडितेचा आवाज दाबला जातो आणि गुन्हेगाराच्या नजरेतून गोष्ट सांगितली जाते. या फाईल्समध्ये आणि फोटोंमध्ये जगातील अनेक बड्या हस्तींचा उल्लेख आलाय. यात प्रामुख्यानं बिल गेट्स, नोम चॉम्स्की, वुडी ॲलन, सर्गेई ब्रिन, स्टीव्ह बॅनन यांचा समावेश आहे. पण गुन्ह्यांमध्ये त्यांच्या सहभागाचा कोणताही उल्लेख नाहीये. दरम्यान आतापर्यंत भारतातील कोणत्याही नेत्याचा गुन्हेगारी संदर्भात यात कोणताही उल्लेख आलेला दिसत नाहीये. आता पुढील काही कागदपत्रांमध्ये आणखी काय माहिती समोर येते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.